नमस्कार बाल विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी आणि मराठीचे मुळाक्षरे असतात. मुळाक्षरेनुसार आपण एक एक मुळाक्षर घेणार आहोत आणि त्याचं शब्द वाचन करणार आहोत. तर पहिलं आपण घेतोय अ. अननस. अचं बघा त्यांनी वाचन केलेलं आहे अननस. दुसरा आहे आई. आचा आपण घेतलेला आई. इमारत. तिसरा आहे इमारत. इमारत. आता मला एक काना आहे म्हणून आपण जर मराठीत प्रॉपर वाचायला घेतलं तर मग त्याला एक काना इमारत. पुढचा आहे मोठा ई. कोणता श आहे? इडलिंबू. तो इडलिंबू. इडलिंबूचा बघा वरती रफार आहे. इड पहिली त्याला वेलांटी आहे आणि वरती अनुस्वार आहे लीवर आणि खाली उकार आहे बला, म्हणून इडलिंबू होतोय. उखळ. उखळ बघा उखळ. पुढचा शब्द आपण घेतोय ऊस. ऊस. ऊसला बघा ऊला पहिला उकार आहे स. ऊस. पुढचा शब्द आपण घेतोय ऋषी. आता बघा ऋषी. ऋषी आपण घेतोय शब्द बघा त्याला पण काना आणि वेलांटी आहे. पुढचा शब्द आहे एडका. एडका. कल काना आहे एडका. पुढचा घेतोय आपण ऐ. तर बघा शब्द आहे ऐरण. ऐरण. एवर एक मात्रा आहे तर तो शब्द होतो ऐरण. पुढचा शब्द आहे आपला ओझेवाला. बघा ओला एक काना आहे एक मात्रा आहे ओ झाला. झला एक मात्रा आहे जे झाला. वला एक काना आहे लला एक काना आहे म्हणून ओझेवाला. पुढचा आपण शब्द घेतोय औषध. बघा अला एक काना आहे दोन मात्रे आहेत म्हणून औषध. पुढचा आपला शब्द आहे अंबारी. अवर अनुस्वार आहे म्हणून अंबारी आणि बला काना आहे रला काना एक विलांटी आहे अंबारी. पुढचा आहे आहा. आहाला आपण शब्द घेतलेला नाही त्याचा पुढचा आपण शब्द घेतोय क. क शब्द घेतोय कप. त्याचा खालचा शब्द आहे ख. बघा ख. टला एक काना रला एक खाना खटारा. पुढचा शब्द आहे ग. गला बघा गवत. पुढचा शब्द आहे घ. घल घर. पुढचा शब्द आहे मुळाक्षरातला च. चला बघा चमचा. चला एक लास्टच्या चला एक काना आहे म्हणून चमचा. खालचा शब्द आहे आपला छ. छत्री. तरला एक काना एक वेलांटी आहे छत्री. पुढचा शब्द आहे आपला जहाज. हला काना आहे बघा जहाज. पुढचा शब्द आपला आहे झ. झला बघा झरा. रला एक काना आहे झरा. पुढचा शब्द आपला आहे टमाटर. मला बघा एक काना आहे टमाटर. पुढचा शब्द आपला आहे ठ. ठचा आपण घेतोय ठसा. सला बघा एक काना आहे ठसा. आता पुढचा शब्द आपला आहे ड. डला बघा डमरू. आता रल पहिला उकार आहे डमरू. आता तो त्याच्या अर्ध्यावर उकार आहे तर आपण तिथंच घेतोय डमरू. पुढचा शब्द आपला आहे ढ. ढग. पुढचा आपला शब्द आहे न. आता हा छोटा न आहे म्हणून आपण त्याचा शब्द घेतलेला आहे बाण. बला एक काना आहे बाण. पुढचा शब्द आपला आहे त. तलवार. आता बघा तल वला एक काना आहे तलवार. पुढचा शब्द आपला आहे प. पतंग. तवर टिंब आहे आणि टिंबचा उच्चार न होतो म्हणून पतंग. पुढचा शब्द आपला आहे फणस. पुढचा आपण घेतोय ब. बदक. पुढचा शब्द आपला आहे भ. भटजी. जला एक काना आहे आणि विलांटी आहे दुसरी भटजी. पुढचा शब्द आपला आहे मगर. पुढचा शब्द आपला आहे यज्ञ याने यज्ञ.
आपण कधी कधी यज्ञ म्हणतो, कधी कधी उच्चार होऊन यज्ञ म्हणतो. पुढचा शब्द आपला आहे रवी. बघा वला एक काना एक वेलांटी आहे रवी. पुढचा आपला शब्द आहे लसूण. स ला पहिला उकार आहे लसूण. पुढचा आपला शब्द आहे वजन. वजन. पुढचा शब्द आहे न. आता हा दुसरा नळ. आता हा श बघा श. त्रला एक काना एक वेलांटी क्षत्रिय, पण ती पहिली वेलांटी आहे क्षत्रिय. पुढचा आहे षटकोन. बघा षट कला एक काना आहे एक मात्रा आहे म्हणून उच्चार होतो षटकोन. पुढचा आपला शब्द आहे सा. बघा सला एक काना घेतलेला आहे ससा. पुढचा आपला शब्द आहे बघा हत्ती. बघा तला त जोडलेला आहे आणि काना एक वेलांटी आहे हत्ती, हा जोडून शब्द आलेला आहे. पुढचा आहे आपला ळ. आता हा ळ आपण बाळाचा ळ. बला एक काना आहे ळ आहे बाळ. पुढचा आपला शब्द आहे ज्ञ. बघा ज्ञला एक काना आहे ज्ञा झाला नवर एक मात्रा आहे ज्ञाने. आता श आणि व हा जोड शब्द आहे ज्ञानेश्वर. आणि अशा प्रकारे आपण मुळाक्षरांपासून जे शब्द आपण घेतलेले आहेत त्याचं वाचन करायचं आहे. काना मात्रा उकार दुसरा उकार विलांटी दुसरी विलांटी अनुस्वार एक मात्रा दोन मात्रे याचं व्यवस्थित लक्ष देऊन विद्यार्थी मित्रांनो वाचन करायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला योग्य पद्धतीने वाचन करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला जर चांगलं वाचन करायचं असेल तर तुम्हाला बाराखडी अशी व्यवस्थित आली पाहिजे. बाराखडी जर तुम्हाला व्यवस्थित तुम्ही वाचन केलं तर तुम्ही स्पष्ट असे वाचन करू शकता आणि लिहू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.